नमस्कार, मी भाग्यश्री. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर हा चतुर्थीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे, थोडासा लेटच येतो आहे तुम्हाला. तर आज आहे ना छान असं कढी करणार होते मी दादांसाठी आणि भाऊजींसाठी आणि मुलांसाठी. माझा तर काय उपवास होता, तर त्यासाठी आहे ना दही घेतलं मी 1 वाटी, त्यामध्ये अर्धी वाटी बेसन आणि ते छान मिक्स केलं हळद टाकून. आता कढई इथं ठेवलेली आहे गॅसवरती तापायला. मी त्यामध्ये तेल टाकलं. तेल तापल्यानंतर आहे ना त्यामध्ये कढीपत्ता, जिरी मोहरीची फोडणी दिली आणि अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची जी आहे तर ती मिक्सरमधनं काढलं होतं वाटण, तर ते वाटण याच्यामध्ये टाकून घेतलं. छान असं ते तेलामध्ये परतलं की त्यामध्ये आपलं हे दह्याचं, बेसनाचं आणि हळदीचं जे बॅटर आहे तर ते घालून घेतलं मी. मिरची थोडीशी तेलात परतली ना तर त्याचा तिखटपणा कमी होतो, म्हणूनच आधी तेलामध्ये थोडीशी परतली होती मी. आणि थोडंसं मग कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकलं त्याच्यामध्ये. आणि आता छान अशी कढी आपली आहे ना मिक्स करून घेतले ते त्याच्यामध्ये. आणि पाणी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. तर आता ते सगळं टाकल्यानंतर आहे ना 10 मिनिटं मग शिजू दिली बारीक गॅसवरती. आणि मग आपली कढी जी आहे ती तयार झालेली नाही. एका साईडलाच आहे ना माझं चाललेलं होतं की ते अर्धा लिटर दूध खराब झालं होतं, तर त्याची मिठाई बनवण्याचं त्यामध्ये साखर टाकून आहे ना आटवून घेतलं होतं मी. म्हणजे कलाकंदसारखी बाहेर जसं भेटतो ना तर तसंच एकदम आहे ना घरी तयार होते मिठाई. तुम्ही पण करता का राहिलेल्या शिल्लक दुधाची? नक्की कमेंट करून सांगा मला. आणि आता कढी पकोडे करणार होते मी. त्याच्यासाठी आहे ना मग इकडे बेसन घेतलं होतं, त्याच्यामध्ये चटणी, मीठ आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर असं सगळं मिक्स करून आहे ना टाकलं होतं. आणि गरम तेल म्हणजे ह्या पिठामध्ये टाकले ना भज्याच्या, तर भज्या आतून आहे ना एकदम सॉफ्ट होतात, असे कडक राहत नाहीत, आतून मऊ होतात. म्हणून आहे ना 2 चमचे तेल टाकलं, छान मिक्स करून घेतलं आणि आपले आहेत ना भजी आहेत ना सोडून घेतले तेलामध्ये आणि छान असे भाजून घेतले, तळून घेतले. आणि मग सगळे एकदमच तळल्यानंतर मग त्या कढीमध्ये टाकणार होते मी, म्हणून आधी थोडे थोडे काढून घेतले तेलामधून तळून. आणि आता हे बघा आपले छान असे भजी बी आता तयार झालेले आहेत. आणि पहिल्यांदा ते एक बॅच काढून घेते मी आणि त्याच्यानंतर मग दुसरी बॅच जी आहे ती त्याच्यामध्ये टाकून घेते. अशाच प्रकारे सगळे आपले भजी जे आहेत तर ते काढून घेतले. आणि इकडे थोडे ना कढी जी केलेली होती तर थोडी गरम करायला ठेवली, म्हणजे कसं की भजी टाकल्यानंतर त्यामध्ये छान मुरतील. तर आता आहे ना भजी जे आहेत तर ते सगळे टाकून घेते याच्यामध्ये आणि झाकून ठेवते. मग आपली कढी आणि पकोडी छान खाण्यासाठी तयार होते. तर अशा पद्धतीने केले. चपात्या वगैरे केल्या होत्या. तर असं छान असा स्वयंपाक आज केला होता. त्याचबरोबर भात पण केला होता. कढी आणि भात खायला सगळ्यांनाच आवडतो. तुम्हाला पण आवडतो का? नक्की कमेंट करून सांगा मला. आणि आपले बाहेर आहे ना मोगऱ्याच्या झाडाची कटिंग केल्यापासून आहे ना त्याला एक आता फूल आलेलं होतं मोगऱ्याचं, तर तेच मी बघितलं तर खूप छान वाटत होतं आणि सुगंध पण त्याचा येत होता. तर आधी खूप भरपूर येत होती, पण आता नंतर आहे ना काय झालं ते झाड पिवळं पडायला लागलं होतं. मग नंतर कटिंग करून घेतली मी, तर आणखीन आहे ना छान फुटले आणि भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत त्याला. आता पावसाळा आहे तोपर्यंत, म्हणजे पावसाळा तर लागलेलाच आहे म्हणा. आता 1-2 पाऊस झाले, आणखीन छान छान फुलं येतील त्याला. त्याचा भर जो आहे तो त्याचा उन्हाळ्यातच असतो. तर इकडं आलं ना बाल्कनीमध्ये तर खूप छान वाटतं झाडं वगैरे बघून. आणि आता ह्या तुळशी आल्या ना त्या कुंडीमध्ये, ज्या 2-4 म्हणजे होत्या, जास्तच होत्या. मग त्यातल्या मी इकडच्या साईडला ह्या कुंडीत लावल्या होत्या आधी 2-3, त्या काय आल्याच नाहीत. आता याच्यातली काढून ह्याच्यामध्ये लावली एक तुळस, तर ती आता आलेली आहे चांगली. आणि कडेलाच आहे ना पक्ष्यांना पाणी पण ठेवलेलं आहे मी. तर इव्हिनिंगच्या टायमिंगला आहे ना हर्षूवरती गेले होते ना. हर्षू आहे ना येताना सायकलवरतीच बसून आला होता पायऱ्यावरून पण. आणि संध्याकाळी छान अशी पनीरची भाजी केली होती उपवास सोडण्यासाठी, चपात्या आणि मोदक केले होते. मग संध्याकाळी आरती वगैरे केली आणि सगळ्यांनी जेवण वगैरे घेतलं. तर असा होता आमचा आजचा चतुर्थीचा दिवस. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.